चालले भाऊजींचे कागदपत्र बघायचे चालले. पाणी प्यायचंय. हे कोणतं आहे रिझल्ट? दोन्ही 10वीचे रिझल्ट आहे. पास आहे, दोन्ही विषयात पास आहेत. नाही 10वी मध्ये पास आहे. आकाश कुठे दहावीला त्यांचे कागदपत्र काय करते ते म्हणजे आईस? काय म्हणली? पप्पा काय करत होते म्हणजे? ते हे करायचं किती सालचे म्हणजे? हे सगळं तिने बघितलं. बघितलंय? शेती नाही नाही, किती साल 10वीला होते म्हणजे कितव्या साली? जन्मतारीख नाही नाही, 10वीला कोणत्या साली होते? हा 2013 साली 10वीला होते. 10वीची परीक्षा एक्झाम. हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत. आज सोमवारचा बाजार आहे कर्जतचा. तर कर्जतच्या बाजारात जाणार आहोत. तो काय काय घेणार आहे ते पण तुम्हाला सगळं दाखवणार आहे. जसं की मम्मीनं आम्ही काळवट्याच्या बाजारात जायचं. तर आता आज आम्ही कर्जतच्या बाजारात जाणार आहोत. तर चला आता सगळेजण तयारीला लागले आहेत. तर आम्हाला मेन गोष्ट हे घ्यायचं आहे गॅसचं. तर हे घ्यायचं आहे गॅसचं. तर त्याच्यामुळं आता हे तुटले, याच्यामुळं कढई कशी निघते. तर चला, पिशवी घेतली. हे घ्या ना. तर काय हे असं आकारातलं कळण मग आपल्याला हे कळण असंच पाहिजे. हा हा, ते एक चौकोनी असतं आणि एक वेगळं येतो ना मग डिझाईन. चला सगळी चालली. प्रांजल चप्पल घाल. चला सगळे तयार झालेत बाजारात जाण्यासाठी. सगळ्यांना बाजार बघायचंच आहे. बघितलं आहे तरी यायचंय. चला सगळे तोड साडीला पत्राला पुसायला लागेल. चला चलो अभी पैदल जाने वाले हम सब. लगेच कडे बसली ना अजिबात नाही ना घेतलेलं कडे काय तू नाही चालवत. हो घेते की ती चालते का तरी कधी. तर आम्ही सर्वजण चाललो होतो. सोमवारचा आठवडी बाजार होता. तर हा आहे सोमवारचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पोस्ट करायचे, भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत, ते पोस्ट करायचे बाकी आहेत. तर एक व्हिडिओ पोस्ट करत राहील. तर आम्ही सोमवारी म्हणजे आलो त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्ही बाजार होतो, त्या दिवशी आम्ही बाजारात चाललो होतो. आणि मग तुम्हाला माहिती, मला बाजार म्हटल्यानंतर खूप आवडतो. तर आम्ही चाललो होतो भाजी वगैरे आणायला, काय काय आणायचं ते. कारण गाव साईडला कसं आठवड्यातून एकदाच बाजार असतो. तर मग मस्तपैकी आईसोबत आम्ही चाललो होतो. तर सगळे चाललो होतो. तर बाजार ना, कर्जतचा बाजार एवढा मोठा भरतो ना, खूप मोठा भरतो. आणि मला ना इकडं बाजारात यायला पण खूप आवडतं. तर खूप गर्दी असते बरं का. लहान पोरांना घेऊन जाता येत नाही, पण तरी मी गेले होते. प्रांजल यांच्याकडे होती, प्रिशा यांच्याकडे होती. तर सगळं छान वाटत होतं मला. असा आठवडी बाजार असला ना मला आवडतो बरं का काही पण घ्यायला. तर आम्ही बनवणार होतो आज स्पेशल आंब्याचा रस बनवणार होतो. तर आठवडी बाजार म्हणजे एवढं स्वस्त असतं ना, खूप स्वस्त होतं. कधी मला मुंबईपेक्षा इथं स्वस्त वाटतं. आणि इथं कोणी सर्व्हिसला असतं ना, तर मी खरंच म्हणजे एखादं कामाला तर मी इथं बिंदास राहिले असते. कारण गाव साईडला राहायचं म्हटल्यावरती आपल्याकडं पैसा पाहिजे तरच आपण इथे राहू शकतो. तर ह्या शिमला मिरच्या मला एवढ्या आवडतात ना, त्याचं नाव ते. कारण इथंच भेटतात, ते मुंबई साईडला भेटतच नाही शिमला मिरची. तर ही मग मी जास्त घ्यायला लावली होती आईनं, की मला हे आवडतात म्हणून.
घ्या म्हणून ही शिमला मिरची. इथेच लागलं सगळ्यांना. नंतर आम्ही मग ज्यूस वगैरे पिलो मस्तपैकी. इथं कर्जत साईडला ना भरपूर आता छान ज्यूस भेटतो, तर आम्ही तो ज्यूस पिलो. सगळ्यांनी मँगो लस्सी घेतली होती. तर मला इथला मँगो ज्यूस आवडतो, पण वेदन बोलला मँगो लस्सी पण खूप छान भेटते. त्यात मँगो असतात, मँगोचे तुकडे असतात. ही तर प्रिशा लई रडत होती, तर माईने इथे ताक मागवलं होतं त्यांच्यासाठी. आम्ही आमच्यासाठी मस्तपैकी मँगो लस्सी मागवली होती. तर तिथं गेल्यावरती एवढे भारी लागतं ना. कोणी कर्जतला राहत असेल तर त्यांना माहिती असेल, आपण बस स्टॉपच्या जवळ आहे हे लस्सीचं शॉप. तिथं दरवर्षी उन्हाळ्यात ते भेटत असतं. ज्यूस, मँगो ज्यूस, सगळं लस्सी, ताक भरपूर प्रमाणात भेटत असतं. तर आम्ही मस्तपैकी खाल्लं पिल्लं. नंतर घरी निघालो आणि घरी येऊन मला बनवायचा होता आंब्याचा रस. तर मस्तपैकी आंबे मी चाकूनी कट केले. आमरस बनवायचा होता, वेदांच्या आवडीचा होता आमरस. तर आमरस बनवणार होतो कारण त्याला आमरस लय आवडतो. आणि तो कर्जतला 15-20 दिवस झालं कर्जतमध्येच राहत होता. आणि आम्ही गेल्यानंतर त्याला छान वाटलं नाही का, नाहीतर त्याला एकट्याला लय कसं तरी वाटायचं, करमत नसायचं. त्याच्यामुळे त्याला आम्ही गेलो, त्याला लय करमलं. आणि मला एवढं म्हटलं बरं झालं काकू तू आली म्हणून, कारण आईला एकटीलाच काम करावं लागायचं असा तो बोलला होता. आणि त्याला पण दिसत असं ना आई एकटीच काम वगैरे करते म्हणून. आणि मग मी गेले म्हणून एक प्रकारे हेल्प झाली. तर आंब्याचा रस बनवला, पण लय छान झालं बरं का आंब्याचा रस मस्तपैकी. तर वेदांसारखं यायचं किचनमध्ये, त्याला लय भारी वाटायचं नाही का. काकू आमरस बनवते, त्याला आमरस आवडायचा. आणि सारखं म्हणायचं मम्मी कधी येणार आहे, काकू कधी येणार आहे, त्याच्यासारखं तेच असायचं. तर भारी चाललं होतं. हे खूप दिवसाचे व्हिडिओ आहेत बरं का, ते पोस्ट करायचे बाकी होते. तर थोडे करते मी पोस्ट, येतील तसे व्हिडिओ येत राहतील. तर मस्तपैकी आमरस झालेला आहे, बघू शकता किती छान आमरस झालेला आहे. तर मग चपात्या करायच्या बाकी होत्या मला अजून. तर चपात्यात बघा कसं पिठात आंब्याचा ज्यूस गेला म्हणून. तर आता मस्त आमरस झाला. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार होते थंड होण्यासाठी. तर मस्त छान कलर पण आला आहे आंब्याच्या रसाचा. तर आता याला थंड व्हायला ठेवते फ्रीजमध्ये. आणि मग मस्त आम्ही जेवणार होतो. आणि आमरस म्हटल्यानंतर ना मला तर लय भूक लागते, मला खूप आवडतं आमरस. तर चला मग आता आपला आंब्याचा रस झाला आहे, सगळं झालं आहे, वांग्याची भाजी झाली. आता फक्त चपात्या करायच्यात आणि मग झालं. मग लगेच जेवण करायचं आणि झोपायचं. आज आम्ही टेरेसवर जाणार आहोत झोपायला, कारण एवढी थंडी हवा येते ना, तर मज्जा येणार आहे वरती झोपायला. पहिल्यांदाच झोपणार आहे, कारण मला थंडी खूप आवडते, खूप म्हणजे खूप. तर आज मज्जा आहे वरती जाणार झोपायला. तर येताना बघा गुडीशेव भेळ ते सगळं आणलं. पोरांनी बघा कसं खाल्ले, अर्धवटच खाल्लं सगळं. तर चला आता बनवते पटदिशी स्वयंपाक. बाजारात जायचं म्हटलं लय उशीर होतो. मला तर मज्जा वाटते बाजारात जायला. तुम्हाला माहिती आहे आजपासून मला कामाठाचा बाजार असो काय असो मी थकत नाही, कारण मला आवडतं काही पण बघायला घ्यायला. पण घेण्यासारखं काहीच नव्हतं, तर असो तरी बघितला, मज्जा आला बघून. तर आता आवडते पटापटा. भारी मुंबईपेक्षा खरंच कर्जत एवढं भारी आहे. 101 दुकान, 101 सगळं. उलट स्वस्त भेटतं इकडं, स्वस्त. मुंबईपेक्षा इकडं स्वस्त भेटतं, माझं असं मत आहे. मुंबई तर आपली भारीच आहे, पण कर्जत पण तालुका आहे, तर भारीच भेटतं इथं पण. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आता करते पटपट स्वयंपाक. उशीर झाले, 8 वाजून गेले. गावाकडं कसं 9 वाजेपर्यंत जेवतात, 9:30पर्यंत सगळं साफसफाई आणि 10 वाजता घुम. कारण मम्मी तिकडं मुंबईला आले तेव्हा तिचे माझ्या लय हाल व्हायचे नाही का. मला सगळं उशीर व्हायचं. तिला अजून फोन नाही केला, तिला फोन करते. आज सकाळीच गेली ती, आता फोन करते जेवली का ते विचारते तिला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा.